नमस्कार मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे सर्वांचं. बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ करतो आहे. खूप मोठा गॅप आला. खूप कारणं आहेत. आता मी ती सगळीच कारणं इथे सांगत नाही, थोडी पर्सनल आहे. तर त्याच्यामुळे व्हिडिओ नाही करू शकलो. त्याच्यासाठी मी सर्वांची माफी मागतो आणि आजपासून पुन्हा नवीन सुरुवात करतो आहे. पुन्हा सर्व नवीन व्हिडिओ, नवीन क्रिकेटचे अपडेट, मॅचचे अपडेट, रिव्ह्यू आपण सुरुवात करूया. आता सध्या जोरदार क्रिकेट सगळीकडे चालू आहे. वुमन्सचा T20 वर्ल्ड कप चालू झाला आहे, ज्याच्यात इंडियाची काल पहिलीच मॅच होती पाकिस्तानबरोबर आणि आपण त्या लोकांना पहिल्याच मॅचमध्ये वन साइडेड हरवलं आहे. इंडियाची वुमन्स टीम पण पाकिस्तानच्या वुमन्स टीमपेक्षा खूप स्ट्रॉंग आहे, पण वर्ल्डमध्ये सगळ्यात आता सध्या जी स्ट्रॉंग दिसते ती आहे इंग्लंड, म्हणजे वुमन्समध्ये. आता वर्ल्ड कपच्या आधी इंग्लंडमध्ये खेळल्या काही T20, त्याच्यात मला वाटतं 2 ते लोक जिंकले, 1 आपण जिंकलो. ऑस्ट्रेलिया आहे, न्यूझीलंड, साऊथ आफ्रिका या टफ टीम आहेत. तर इंडिया काल चांगली खेळली, पण कम्पॅरेटिव्हली तेवढी चांगली नाही खेळली की वर्ल्ड कप जिंकणारी सारखी टीम नाही वाटली. त्याच्यावर पुढे जाऊन बोलूया. त्याच्याशिवाय मेन्समध्ये आता अफगाणिस्तानबरोबर आपली हे झाली टेस्ट, एक सिंगल टेस्ट झाली, ते आपण आरामात जिंकलो. त्याच्यानंतर आता ODI चालू झाली, जी फर्स्ट ODI पण आपण इझिली जिंकलो. पावसामुळे 25 ओव्हरची झालेली, पण आपण जिंकलो इझिली. तसंच ट्राय नेशन चालू आहे. इंडिया ए, श्रीलंका ए आणि अफगाणिस्तान ए. तर इंडियाने त्या दिवशी अफगाणिस्तानबरोबर 349 केले होते, तरी देखील इंडिया हरली, कारण या लोकांनी 177 केले, 2 विकेट लॉस, आणि डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे ते लोक 4 रन्सने ती मॅच जिंकले. आज होती पुन्हा इंडिया श्रीलंका, जी मॅच टाय झाली, सुपर ओव्हरमध्ये गेली आणि सुपर ओव्हरमध्ये इंडिया हरली, श्रीलंका जिंकली. ती टोटल म्हणजे पूर्ण मॅच नाही मी बघू शकलो, स्कोअर कार्ड बघितलं त्याच्यावरून 265 इंडियाने केले होते पहिले. इंडिया ऑल आऊट झाली 49.2 ओव्हर्सला, आणि ते टफ झाले श्रीलंकाला करायला. श्रीलंकाची पण पूर्ण टीम ऑल आऊट झाली 50 ओव्हर्समध्ये आणि स्कोअर पण सेम होता 265. आणि सुपर ओव्हरमध्ये माहिती नाही कशी काय हरले ते बघायला पाहिजे हायलाईट्स. तर अशी परिस्थिती होती. याच्याशिवाय त्याच्यामध्ये सूर्यांश शेगडे, जो आता मला वाटतं IPLमध्ये चेन्नई काय कोणाकडून खेळला, काय हैदराबाद कोणाकडून तरी खेळला, चांगली बॅटिंग आहे. आज पण त्याने टॉप स्कोर केला इंडियाकडून, 72 केले, 66 बॉल. ऑलराऊंडर आहे, बॉलिंग पण चांगली आहे त्याची. विप्राज हा पण स्पिनर ऑलराऊंडर आहे, ह्याने पण 51 केले 49 बॉलमध्ये. आणि ऋतुराज 37, तिलक वर्मा कॅप्टन 25 समथिंग. त्यामुळे स्कोअर काय एवढा 300च्या आसपास नाही जाऊ शकला, पण 265 केले होते. तर इंडियाने बॉलिंग पण चांगली टाकली आणि एवढा इझिली हा स्कोअर त्यांना करू दिला नाही. त्यांच्याकडून समर विक्रमा यांनी 93 केले, 113 केले, त्यांच्याकडे पण हाच हायस्ट होता. आणि डिकवेला विकेट कीपर, त्यांनी काहीतरी 30 समथिंग केले. तर अशा प्रकारे ही मॅच सुपर ओव्हरमध्ये श्रीलंका जिंकली. तसंच श्रीलंका मेन टीम आणि वेस्ट इंडिज यांची सिरीज चालू आहे. मला वाटतं वेस्ट इंडिजवाले श्रीलंकेमध्ये आले काही, असं काहीच आहे. पहिल्या ODI झाल्या, त्या 2 ODIमध्ये पाऊस पडला. पहिली ODI श्रीलंका जिंकली. आता 3 ODI झाले आहेत, अजून एक बाकी, T20 झाले आहेत, एक बाकी आहे. त्याच्यातली वेस्ट इंडिज 2 जिंकले, 1 श्रीलंका जिंकली आहे. त्यानंतर टेस्ट पण आहे त्यांच्या. त्याच्याशिवाय काल इंडिया पाकिस्तानची वर्ल्ड कपची मॅच झाली. इंडियाने केली 170 फॉर 6 विकेट, आणि पाकिस्तान पूर्ण टीम ऑल आऊट झाली 106वर. इंडियाकडून स्मृती मंधाना व्हाईस कॅप्टन 68 केले 44 बॉलमध्ये. हरमनप्रीत 35 बॉल
आणि मेन जो इम्पॅक्ट टाकला तो रिचा घोष 34-17 बॉलमध्ये. आणि ते पाकिस्तानकडून बॅटिंगमध्ये एवढं कोणच नाही हे करू शकलं. मुनीब याने 41 केले 35 बॉलमध्ये. इंडियाकडून बेस्ट बॉलिंग परफॉर्मन्स दीप्ती शर्मा 4 overs 10 रन देऊन 5 विकेट. आणि श्रीचरणी 4 over 21 रन देऊन 3 विकेट. तर इंडियाने बॅटिंगमध्ये पण डॉमिनेट केलं आणि बॉलिंगमध्ये पण अजून बेटर व्हायला पाहिजे होतं. कारण स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौर ज्या स्ट्राईक रेटने आजकाल क्रिकेट खेळलं जातं, आता वुमन्समध्ये पण तसंच आहे, तर त्या स्ट्राईक रेटला ते लोक हे नाही करत. 40 डॉट बॉल खेळले इंडियाची पूर्ण टीम. 40 डॉट बॉल आज म्हणजे 40 डॉट बॉल खेळणं म्हणजे त्याच्यातले 20-25 बॉलवर सिंगल जरी आले असते तरी इंडिया 300च्या जवळ आली असते, 200च्या जवळ आली असते. तर हे डॉट बॉलचं प्रमाण इंडियाला कमी करायला लागेल. तर ह्या ज्या सिनियर ज्या 2 आहेत त्या लोकांना त्याच्यासाठी स्टेपअप करावं लागेल. कारण बॅटिंग तर केली चांगली दोघींनी पण रन बॉल किंवा 130-150चं स्ट्राईक रेटने खेळणं ते ठीक नाही. आजकाल 150+ स्ट्राईक रेट पाहिजे असतो, जसा रिचा घोषचा होता. तर ते इंडियाला इम्प्रूव्ह करायला लागेल जर फायनलपर्यंत जर स्वप्न बघत असतील तर. कारण इंडिया तिथे लॅग करते स्कोर. बॉलिंग इंडियाची तशी ठीकठाक वाटली पण बॅटिंगमध्ये जरा करावं लागेल त्यांना. तर असं चालू आहे. उद्या नाही परवा इंडियाची ODI आहे अफगाणिस्तानबरोबर. पहिली एक आपण जिंकली, ही दुसरी ODI आहे. तर अशा प्रकारे खूप सारं क्रिकेट आहे त्याच्यावर आपण रिव्ह्यू करूया. तर आणि सध्या काय चालू आहे, बऱ्याच काय घडामोडी क्रिकेटमध्ये घडतात आहे आता. बेन स्टोकलामध्ये काहीतरी आता तिकडे त्यांनी कुठे क्लबमध्ये गेलेले, तिथे त्याची काहीतरी मारामारी झाली. एक रग्बी प्लेअर ॲक्टर काय असं काहीतरी होतं त्याच्याबरोबर झालं. पाकिस्तानमध्ये सध्या खूप चेंजेस चालू आहेत. त्यांना सांगितलं की जो प्लेअर 3 फॉर्मॅट खेळत नसेल किंवा टेस्ट खेळत नसेल त्याला काय त्याचं सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट मिळणार नाही असं काहीतरी त्यांनी रूल केलं आहे. आणि काही सिनियर प्लेयरला आता ते लोक फ्युचरच्या T20मध्ये साठी पण बघत नाही असं पण त्यांनी काय खूप हे जारी केले त्यांनी. त्यांना असं वाटतं की या सगळ्या गोष्टी करून त्यांची टीम चांगली होईल. पण त्यांची टीम चांगली तेव्हाच होईल जेव्हा फेअर सिलेक्शन होईल, खालच्या लेवलपासून प्लेयर येतील. PSLमधून तात्पुरते प्लेयर मिळतात त्यांना, पण परमनंट चांगले प्लेयर नाही मिळत. तर त्यांना खूप गरज आहे त्यांच्या क्रिकेटवर काम करण्याची. जाऊ दे ते करतील. पण ही अपडेट होती एक ती मी सांगितलं. बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाची पण ODI चालू आहे जिकडे बांगलादेश सॉलिड. बांगलादेशमध्ये मेन चेंजेस दिसते. बांगलादेश पहिले आपल्यासारखेच पण स्पिनिंग पिच बनवून मॅच जिंकायची, मोठ्या मोठ्या टीमला हरवलं, इव्हन इंडियाला पण त्यांनी हरवलं. पण आत्ता त्यांच्याकडे फास्ट बॉलर असे आहेत की ते लोक पिच पण मात्र तशी बनवायला लागले आहेत. त्यांचे फास्ट बॉलर विकेट घेऊन मॅच जिंकवत होते. तर त्या दिवशीची मॅच पण त्यांच्या फास्ट बॉलिंगमुळे जिंकले ते लोक. तर बांगलादेशची फास्ट बॉलिंग खूप इम्प्रूव्ह झालेली आहे, नाहीत राहणार. त्याचं स्पीड पण आहे 150+. तस्कीन आहे, मुस्तफिजूर आहे, शोरफुल काय असं राहायचं त्या त्या दिवशी त्याने 6 विकेट घेतले. तर असं आहे. ऑस्ट्रेलियाची टीम थोडी म्हणजे CBC काय म्हणू शकतो कारण मेन प्लेयर नाही आहे. जॉश इंग्लिश कॅप्टनशिप करतो आहे, ट्रॅव्हिस हेड नाही आहे, मिचेल मार्श नाही आहे, पॅट कमिन्स, हेझलवूड, स्टार्क, झॅम्प आहे. तर असे मॅक्सवेल खेळतो आहे वाटतं अजून. तर असे प्लेयर त्यांचे नाही खेळत आहे ही सिरीज. त्याच्यामुळे बॉलिंग थोडी त्यांची वीक वाटते. बॅट्समन त्यातलं तर ठीक आहे, कॅरी आहे, रेन्शो आहे, लबिशन आहे, कॅप्टन स्वतः हा आहे, काय त्याचं नाव आता पण जॉश इंग्लिश. तर तशी बॅटिंग आहे त्यांची बऱ्यापैकी, पण बॉलिंगमध्ये थोडं असं लॅक करतं ते.
आता धडाधड सिरीज चालू आहे सगळीकडे, भरपूर क्रिकेट आहे, तर असंच आपण रिव्ह्यू करू. आणि आज असं मी ऐकलं आहे, नक्की मी बघितलं नाही, सुपर ओव्हर जेव्हा चालू होती तेव्हा वैभव सूर्यवंशीचं श्रीलंकन प्लेअरबरोबर काहीतरी असं भांडण झालं असं ऐकलं आहे. तर स्वतः मी बघीन तेव्हा मग त्याच्यावर तुम्हाला नक्की सांगू शकेन की काय झालं आहे. तर सध्या आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो, कारण खूप दिवसाच्या ब्रेकनंतर पहिलाच व्हिडिओ आहे. पुढे आपण जास्त वेळ बोलू, चांगल्या टॉपिकवर चर्चा करू आणि आशा करू की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जरी आवडले नसतील तर काय त्याच्यात त्रुटी आहे त्या मला तुम्ही नोट करून सांगा, मग मी त्याच्यात चेंजेस करीन किंवा सुधारणा करीन. तर मित्रांनो, हॅप्पी राहा, आनंदी राहा, जिथे असाल तिथे सेफ राहा आणि व्हिडिओ संपवतो. थँक्स, बाय बाय.